Ram Krishna Hari Jai Ram Krishna Krishna
साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने संतांची प्राप्ती ऐसे वेद देवाई ऐसे वेद देवाई ऐसे वेद देवाई संतांना नाही प्राप्ती ऐसे वेद देवाई ऐसे वेद देवाई ऐसे वेद देवाई तेरे साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तेरे साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने वेदानादने संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ एका जनार्दने संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते देणे साधती साधने साधती साधने साधती साधने साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने तुटती भावाची बंधने Goodbye.
प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम् श्रीरामशरणं समस्तजगतां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्र्यस्य कालभीमभुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चात् शून्यजटा विनाशदितिजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजम् राजाधिराज रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान की जय महादेव की जय श्री समर्थ। आजच्या जागराला शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा संतांचं महात्म्य वर्णन करणारा असा अभंग आहे। महाराज अभंगामध्ये असं सांगतात की ज्या साधकाला भगवंताची प्राप्ती हवी आहे त्याने संतांना शरण जावं। संतांना शरण गेल्यावर काय होईल? त्याने साधती साधने। तर जी काही आपण साधनं करण्याची मानसिक इच्छा ठेवतो भगवंत प्राप्तीसाठी ती साधने आपली साध्य होतील आणि भवाचं बंधन मुक्त होईल। संताविण आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही असं वेद पण सांगतात। म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। म्हणून नाथ महाराज म्हणतात की मला भगवंत पाहिजे आहे म्हणून मी जनार्दन अशा संताला शरण गेलो। विठ्ठला 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 नाथ महाराज संतांची महती आपल्याला सांगतात। ज्या साधकाला भगवंताला प्राप्त करायचं आहे त्याने संतांना शरण गेल्याशिवाय उपाय नाही। पण संतांची महती वर्णन करायला जसं भगवंताचं वर्णन करायला वेद श्रुती कमी पडते त्याप्रमाणे संतांची महती वर्णन करायला आपल्यासारख्या मुमुक्षु साधकाची वाचा थांबते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाचा जेथ विसावे तेथे संत कथा। जिथं वाचेला विश्राम पावतो जिथं वाचा संतांची महती वर्णन करू शकत नाही। काय वानु आता नपुरे वाणी काय वानु आता नपुरे वाणी मस्तक चरणे ठेवले कसे मस्तक चरणे संतांची महती वर्णन करायला आपली वाचा सामर्थ्यवान नाही। काही ठिकाणी विचार सागरामध्ये असं महत्व आहे
की भगवंतापेक्षा सद्गुरु श्रेष्ठ. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अमृतानुभव या ग्रंथामध्ये दुसऱ्या चरणामध्ये संतांची महती वर्णन करताना करुणा सागर या शब्दाने सुरुवात करतात. संत कसे असतात? करुणा सागर. मग भगवंत करुणा सागर नाही का हो? तर आहे. पण भगवंत तुम्हाला फळ तुमच्या प्रारब्ध कर्मानुसारच देणार. भगवंत फळ आपल्याला आपल्या कर्मानुसारच देणार. मी काल रास पंचाध्यायी हा माधवानंद मध्वाचार्यांचा ग्रंथ वाचत होतो. त्यात असा मुद्दा सापडला, मी त्या संदर्भात चर्चा सुद्धा केली दादांची, की भगवंत साधकावर कृपा करतात. आता भगवंताची कृपा आणि संतांची कृपा यात फरक आहे. भगवंत साधकावर कृपा करतात. एखादा भक्त असला तो अनन्य भावाने भगवंताला शरण गेला की भगवंत त्याच्या पात्राचा विचार न करता त्याच्यावर कृपा करतात, की हा पात्र आहे का नाही पात्र आहे असा भगवंत विचार करत आणि कृपा करून टाकतो. तर ह्या पातकाचा दोष भगवंताला लागतो, याचा दोष भगवंताला लागतो. संत काय करतात? त्या साधकाला पहिले पात्र बनवतात. त्या साधकाला पहिले पात्र बनवतात. पात्र बनवल्यानंतर भगवंताला त्याच्यावर कृपाच करावी लागते. भगवंत पात्राचा विचार करत नाही की हा योग्य आहे का अयोग्य आहे. तुम्हाला दृष्टांत केली, दादांनी मला दृष्टांत सांगितला तो तुम्हाला सांगतो. भगवंताचे परमभक्त भक्त प्रल्हाद यांनी लहानपणीच भगवंताला प्राप्त केलं. भगवंताला प्राप्त केल्यानंतर हजारो वर्ष राज्य केल्यानंतर प्रल्हादांचे जे बंधू आहेत त्या प्रल्हादांच्या भावाला यक्षाने मारलं. म्हणून प्रल्हादांनी काय केलं? हजारो यक्ष मारून टाकले. हजारो यक्ष मारले, निपात केला प्रल्हादांनी पृथ्वीवरच्या यक्षांचा. म्हणून नारद भेटले. प्रल्हादा काय झालं? काय नाही, माझ्या भावाला त्या यक्षाने मारलं. सगळे यक्ष म्हणे सगळ्या यक्षांनी मारलं का एका यक्षाने मारलं? म्हणे एकाने. मग त्याला तू म्हणे मारलं केव्हा? मग बाकीचा संहार का करतोय? भगवंताची कृपा पात्र विचार न करता प्राप्त होऊन जाते. पण संत पहिले त्या साधकाला पात्र बनवतात आणि मग भगवंताला कृपा करावीच लागते. आता संतांनी प्राप्त केलेला भगवत भक्त याचं मी तुम्हाला सुंदर दृष्टांत देतो. ध्रुवांना जेव्हा संताप आला की मी वनांतरी जातो आणि अढळपद प्राप्त करेल तेव्हाच पुन्हा राज्यात येईल, म्हणून प्रथम भेटले संत. संतांनी द्वेष मत्सर ध्रुवाच्या मनातला काढून टाकला आणि मग भगवंत प्राप्त झाले. भगवंताने शंख लावलाय गालाला आणि मग ध्रुवाला आढळपद प्राप्त झालं. मग ध्रुवांना आढळपद प्राप्त झालं. संत काय करतात? आपल्याला पहिले पात्र बनवतात. संत कृपा
संत कृपाधारे इमारत पडारे इमारत पडारे इमारत पडारे. जेव्हा एखादा साधक मग संतांचा अवतार कशा करता असतो तर आपल्यासारख्या मुमुक्षु जडजीवाला उद्धारण्याकरता. अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया अवतार तुम्हा धराया कारण कशा काय कारण तर उद्धराया जन जड जीव. आपल्यासारखे जे जन जड जीव आहेत यांचा उद्धार करण्याकरता संत पृथ्वी तलावर अवतार घेत असतात. बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी आतापर्यंत किती जडजीव उद्धारले. आई म्हटलंय तिला ज्ञानेश्वर माऊली. वारकरी संप्रदायाच्या दोन आई, एक जन्मदात्री आणि एक आळंदीची माऊली. पण नाथ महाराज म्हणतात की त्या जन्मदात्रीपेक्षा ती आळंदीची माऊली श्रेष्ठ आहे. का तर त्या माऊलीने 9 महिने आपल्याला पोटात धारण केलं आपल्या जन्मदात्रीने आणि 9 महिन्यानंतर आपल्याला पोटातून बाहेर काढलं. तेव्हापासून बाहेर काढलं तर वयाच्या शेवटपर्यंत आळंदीच्या माऊलीने आपल्याला पोटातच घेतलेलं आहे. म्हणून माऊली ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 12व्या अध्यायात म्हणतात की हे साधका तुला हे सगळं समजतं. हिरया पिके सारस्वत पावली म्हणून साधका तू माऊली. तुला हे सगळं समजतं म्हणून तूच अधिकारी आहेस. बऱ्याच वेळेस आपण अनेक पद ऐकतो, सद्गुरु मोठे का देव मोठे. त्याच्यात शास्त्रीय व्याख्या अशी आहे का मोठे. तुम्हाला कोणीतरी काही विचारलं, बरेच जण असे विचारतात किंवा सद्गुरु ते देवाचं ध्यान करतात, मग सद्गुरु कस काय मोठे, देव का मोठे नाही. जेव्हा शास्त्रीय व्याख्या ऐकून घ्या, जेव्हा अधिकारी पुरुष आपल्यासारखा सद्गुरूंची सेवा करतो मनोभावे तनमनाने भगवत सद्गुरूंची सेवा करतो, तेव्हा श्री गुरु प्रसन्न होऊन त्या साधकाला परमतत्वाचा अनुभव करून देऊन
त्याचा आत्मउद्धार करतात, त्याला आत्मबोध देतात. आणि तोच अधिकारी गुरु जर फक्त भगवंताच्या सेवेत गेला तर भगवंत त्याच्या पूर्वपुण्याचा उदय करतात. पण भगवंत त्याला आत्मबोध देत नाही. तर सद्गुरु आत्मबोध पण देतात आणि त्याच्या पूर्वपटण्याचा उदय पण करतात. साधारणपणे आपण कलियुगी माणसं जिथं जास्त तिकडे घ्यायचा विचार करतो, त्याप्रमाणे सद्गुरु काय करतात, आपल्या आत्मबोधाचा आपल्याला ज्ञान करून देतात आणि आपल्या पूर्वपुण्याचा उदय पण करून देतात. भगवंत फक्त पुण्य उदय करून देतो, आत्मबोधाचं काम परमात्मा करत नाही. आत्मबोधाचं काम जर परमात्मा करत असते तर नामदेव महाराजांना विसोबा खेचरांकडे पाठवलं नसतं. सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, वाचूनी सापडे ना सोय, सद्गुरु 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 वाचूनी सापडे ना सोय. दानवेने माया जाणीच्या आधी, दानवेने माया जाणीच्या सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, 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 सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, त्या सद्गुरूंचे पाय सगळ्यात आधी धरावे. मी अनेक वेळा सांगितलंय की सद्गुरू काय करतात, जो साधक आलेला आहे तो पहिले कुठल्या वृत्तीचा आहे, तो पहिले कुठल्या वृत्तीचा आहे, तामसी वृत्तीचा आहे, राजसी वृत्तीचा आहे का सात्विक वृत्तीचा आहे, ह्या वृत्तीचा ते अभ्यास करतात. अभ्यास केल्यानंतर त्याला ती सेवा देतात की याला कुठली सेवा दिली गेली पाहिजे. म्हणजे याची वृत्ती जी आहे ती उपशमन कशी होईल, शमन कशी होईल, आणि मग तामसी वृत्तीतून राजसी वृत्तीत, राजसी वृत्तीतून सात्विक वृत्तीत साधकाला घालून मग परमतत्वाचा बोध करून देतात. मग परमतत्वाचा बोध करून देतात. बरं, ही वृत्ती सगळ्याच वेळेस सारखी राहील असं नाहीये. ती काही वेळेस राजसीमधून परत तामसीत जाते, तामसीमधून परत राजसीत जाते, मग सात्विकात जाते. त्या वृत्तीत कायम राहू देणं त्या साधकाला हे काम संत करत असतात. मानसशास्त्राचा एक नियम आहे की मनाची अवस्था कधीच उच्च नीच अशी नसते, ती सतत दोलायमान असते. कुठलाही साधक काही वेळ डिप्रेशन मध्ये जातो, म्हणजे कुठलाही साधक म्हणण्यापेक्षा कुठलाही माणूस काही वेळ डिप्रेशन मध्ये जातो आणि काही वेळेस त्याला उन्मादाची अवस्था प्राप्त होते. तो जो दोलक असतो ना,
त्यासारखी मनाची धारणा मानसशास्त्रीयांनी केलेली आहे. जो दोलक असा सोडला इकडनं की तो असा खाली जातो, परत वरती जातो, परत येतो, खाली जातो, परत वरती जातो. तर त्या दोलकाला एका ठिकाणी स्थिर करण्याचं काम मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये दिलेलं असतं. त्याप्रमाणे तद्वत संत हे त्या साधकाला एका कुठल्या तरी सत्वामध्ये, राजसामध्ये जास्त काळ टिकवून ठेवतात, तामसामध्ये टिकवत नाही, मग राजसामध्ये टिकवतात, मग राजसामधून त्याला सात्विकामध्ये कायम ठेवतात. पण मग काही वेळेस आपलं पूर्वपुण्य संपलं, संतांचा वियोग घडला की आपण पुन्हा तामसी वृत्तीत जातो. बघा तुम्ही संसारामध्ये अनेक तुमच्या समोर अनेक लोक पहिले इतके चांगले होते, आता काय इतकं संताप करता. पहिले काय संतापी होते, आता एकदम शांत झाले. म्हणून नेहमी आपल्याला श्रेष्ठांच्या विचारसरणीत राहायला सांगितलेलं आहे. म्हणून जे श्रेष्ठांनी आचरण केलं तेच आचरण आपल्याला करायला सांगितलेलं आहे. आणि त्या आचरणातच आणि श्रेष्ठांनी केलेल्या कलेतच आपला उद्धार आहे असा दृढ विश्वास आपला जेव्हा बसतो, तेव्हा आपल्यासारख्या साधकाचा आत्मबोध होतो, परमतत्वाचा बोध होतो आणि परमात्मा आपल्या भेटीलागी येतो. पण मग तेवढा विश्वास, तेवढी श्रद्धा ही आपली टिकली पाहिजे. मार्ग दावनी गेले आधी दयानिधे संत पुढे, दयानिधे संत पुढे, दयानिधे संत पुढे. मार्ग दावनी गेले आधी दयानिधे संत पुढे, दयानिधे संत पुढे, दया संत निधे पुढे. मार्गे चालू जाता, मार्गे चालू जाता, मार्गे चालू जाता, मार्गे चालू जाता. न पडे पुन्हा पोटे काही, न पडे पुन्हा पोटे काही, न पडे पुन्हा पोटे काही. मार्गे चालू जाता, न पडे पुन्हा पोटे काही, न पडे पुन्हा पोटे काही, न पडे पुन्हा पोटे काही. त्याची मार्गे चालू जाता. आपल्या पूर्वजांनी दिलेले आपल्याला बोध हेच करणे आणि त्यांची परंपरा कायम चालवणे हे त्या पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही अनेक गोष्टी करा. बघा जी काही संस्कृतीचा ऱ्हास होतोय असं सगळे म्हणतात, त्याला कारण हेच आहे. मुलगा पोरा वडिलांची कला शिकलाच नाही आणि वडिलांनीही त्याला कलियुगाप्रमाणे शिकवलीच नाही. बघा तुम्ही पितळी भांडे पूर्वी सगळ्या घराघरात डबे होते, चहाचं पातेलं होतं. मी कुठेतरी मध्ये गेलो एका ठिकाणी, तर त्याचं इडलीचं पात्र पाहिलं पितळी, किटली पाहिली पितळी. तर ह्या कला आता ऱ्हास होत चालल्या आणि आता त्याच गोष्टी विकायला अमेझॉनवर यायला लागल्या. मग त्याची किंमत 10,000 रुपये, 15,000 रुपये. कारण कला करणारे, घडवणारे संपले. त्यांनी ती कला पुढे दिली नाही. त्या कला करणाऱ्याला असं वाटत होतं काय ठोकून पिटून आपल्या पोराचं आयुष्य खराब करायचं, त्याला इंजिनियर बनवा. पण ती मुळात कला राहून गेली. आता त्या इंजिनियर पेक्षा तो पितळीच्या भांड्यावाला जास्त काढतो. मुळात विषय असा आहे की
आपलं जे आहे ते सांभाळून दुसरं काय घेता येईल ते पहा. संत काय करतात, भौतिकतेला आधारून उपाय सांगतात. भौतिकतेला आधारून उपाय सांगतात की जेणेकरून त्या साधकाला कंटाळा यायला नको आणि जेणेकरून ती कला, ती वृत्ती टिकली पाहिजे, याच्याकडनं सेवाही घडली पाहिजे. आता पूर्वीच्या काळी देवाला जे पाणी आणलं जात होतं ते सोहळ्यातलं होतं. आता जर नियम लावला की सोहळ्यातल्या पाण्याशिवाय देवाची पूजा करायची नाही, शिळं पाणी चालणार नाही, मग आता कराल काय? त्याच्यात संत काय सांगतात माहिती का? मधला मार्ग, पाणी घे, त्याच्यावर हात ठेव, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. त्याच्यात एक छान तुळशीपत्र टाक, भगवंता ह्या पाण्यात गंगा यमुना सगळे अवतरू द्या आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान घालू द्या. झालं. याच्याकरता कोण लागतं? संत. याच्याकरता घरात कोण लागतं? मोठा माणूस. पण बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला ह्या गोष्टीची आठवण केव्हा येते? जेव्हा वेळ निघून गेलेली असते. जेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची आठवण येते. आणि मग ते जेव्हा आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या अनुकरणाचा घरादारावर दबाव येतो आणि शांतता भंग होते. ठला विठ्ठल म्हणून संत काय करतात तर आपल्याला परमतत्वाचा अनुभव करून देऊन आपल्या आत्म्याला बोध करतात, अनुबंध करतात. आपल्यामध्ये काय करतात? अनुबंध करतात. अनुबंध म्हणजे काय? तर जो साधक असतो त्याचा मुख्य विषयात प्रवेश करून देणं, त्याचा विवेक जागृत करून देणं. कोण तू कोठोनी आयला हे त्वरित उमगावे मनुजा राम नाम रस पीरे. आपला अनुबंध करून घडवून देतात आणि अनुबंध झाला की त्याला 4 प्रकार पडतात, म्हणून त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हटलं जातं. मग अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे 4 त्याचे प्रकार पडतात. त्या विषयात आपल्याला जायचं नाही, खूप मोठा विषय आहे. अधिकाऱ्याचे परत 4 प्रकार पडतात. निम्न अधिकारी, मध्यम अधिकारी 3 प्रकार पडतात. निम्न अधिकारी, मध्यम अधिकारी आणि अधिकारी. विषयाचे प्रकार पडतात, प्रयोजनाचे प्रकार पडतात, संबंधाचे प्रकार पडतात. म्हणून संतांचा अवतार कशा करता असतो? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
उद्धारा वया आले दीनजना. कशा करता येतात? तर आपल्यासारख्या दीनजनांवर कृपा करण्याकरता, करुणा करण्याकरता. मग नंतर पुढे सद्गुरूचे लक्षणं येतात, शिष्याचे लक्षणं येतात. शिष्याने कसं वागावं, सद्गुरूंना कसली तळमळ असावी, तर शिष्याला आत्मबोध करून देण्याची तळमळ सद्गुरूंना असावी. शिष्याने काय करावं, तर जिथं दिसतील तिथं दंडवत घालावा, त्यांच्या चरणाची धूळ आपल्या कपाळाला लावावी आणि सतत त्यांना प्रश्न विचारावे की ह्या विषयातून मी मुक्त कसा होईल, मी परमात्म्याशी संबंध कसा जोडू शकतो, मी परमात्म्याशी संबंध कसा जोडू शकतो, परमात्मा माझा कसा होईल, माझ्या आत्म्याला बोध करा. माझ्या आत्म्याला बोध करा. आपलं काय होतं, आपला मुद्दा झाला, आपला फायदा झाला की आपण संतांना विसरून जातो. संतांना विसरून गेलो की आपण त्यांनी जेवढी मेहनत केलेली असते तेवढं सोडून परत तो तामसी वृत्तीमध्ये चालला जातो. ते नंतर संतांचं असं असतं की आपल्याला ते काय करतात, तर हा मार्ग आहे, आता ह्याप्रमाणे चाल. सोडून देतात. नंतर विवेकानंद जेव्हा परमस्थितीला प्राप्त झाले तेव्हा त्यांनी शिष्यांना जेवण घातलं आणि सगळ्या शिष्यांचं जेवण झाल्यानंतर ते प्रत्येक शिष्याच्या हातावर पाणी घालत होते, हात धुवायला पाणी देत होते. सगळ्यांचे गुरु विवेकानंद. का? नैव शिष्यात नैव गुरु. मी कोणाचा गुरु नाही आणि कोणी माझा शिष्य नाही. का? तर तुम्हाला आता परमतत्वाचा अनुभव करून दिलाय, आत्मबोध करून या मार्गाने चाल. मार्ग दावून गेले दयानिधी संत ते. त्या मार्गाने चालणं आणि तो मार्ग कुठल्याही परिस्थितीत न सोडणं हे त्या शिष्याचं आद्य कर्तव्य असतं. संत मार्गी चालती त्याची लागो मज माती, त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज माती. संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज माती, त्यांची लागो मज माती. काय करावी साधने, काय करावी साधने, काय करावे साधने, काय करावे साधने, काय नोहे एकतेने, काय नोहे एकतेने, काय करावे साधने, काय नोहे एकतेने, काय नोहे एकतेने, काय नोहे एकतेने. बरं, सगळे संत घ्या तुम्ही, परंपरेतले सगळे संत घ्या. यांनी एकच साधन सांगितलं, भगवंताचं नाम. धर्माला अनुसरूनच सगळं सांगितलंय. आई वडिलांची सेवा, ज्याचं त्याला देऊन टाक, भगवंताचं नाव घे, भगवंत तुला कमी पडू देणार नाही. याच्या व्यतिरिक्त सगळ्या संतांनी काहीच सांगितलेलं नाही. आणि याच्या व्यतिरिक्त जो संत सांगत असेल तो संत नाही. काय सांगितलं? भगवंताचं नाव. भगवंताच्या नामाशिवाय इतर कुठलंही साधन कुठल्या संताने सांगितलेलं नाही. नाम गोड, नाम गोड, पुरे पुरे पड कळही, पुरे पड सकळही. नाम गोड, नाम
म्हणून संत सेवेने आपला आत्मबोध पण होतो आणि पूर्वपुण्य उदयाला पण येते. भगवंताच्या सेवेने फक्त पूर्वपुण्य उदयाला आहे, पण या जन्मातला आत्मबोध भगवंताच्या सेवेने प्राप्त होत नाही. भगवंताच्या सेवेने प्राप्त होत नाही. बरेचसे साधक असे असतात की गुरुला विकत घ्यायचा विचार. महाराज मग 4 व्हीलर नाही तुमच्याकडे, एक फॉर्च्युनर देऊन टाका, पंढरपूरला मोठा मठ बांधू आपला. आणि मुळात तर तो संत पक्का नसला तर तो या भूल थापांना बळी पडून जातो. ह्या भूल थापांना बळी पडून जातो. आता सगळ्यांना गो सेवा सांगितलेली आहे. मी एखाद्या संताने मोठी गाय घ्यायची, आणखीन गाय जमा करायच्या, मग त्याला चारा आणण्याकरता यजमान पाहिजे आणि मग त्याच्यावर अनुदान घ्यायचं. हे काय झालं? भगवंतापासून दूर जाण्याचे विषय आहे. गायीची सेवा सांगितली ना, तुझ्या ताकदीत आहे तेवढीच गायीची सेवा. इतर गोष्टी करायला आपण गेलो तर त्याच्यात बाजार घुसला की अनुबंधही सुटतो, अनुबंध चतुष्टयी सुटतो, अधिकारी जातो, विषयी जातो, संबंधच राहत नाही कसला. आणि भगवंत प्राप्ती तर मग लांब चालली जाते. मग साधकाने आपण या मार्गावर चालतो आहोत तर आपण पक्के झालो का नाही झालो याचा विचार साधकाने स्वतः करायचा. कसा करायचा आहे? तर ज्यावेळेस आपल्याला क्रोध येतो त्यावेळेस कुठेतरी सुविचार आपल्या बुद्धीत येतो का? जाऊन दे, सोडून दे. शांतीचा मार्ग जर आपण अवलंबायला लागलो आणि आपला क्रोध कमी व्हायला लागला तर आपण असं समजायचं स्वतःने की ते समजल्यावर अभिमानही यायला. आणि अभिमान झाला की काय होतं? समर्थ म्हणतात, प्रारब्ध खोटे अभिमानाला स्वामी समर्थासी वियोग झाला. तेने बहुक्षिती वाटे मनासी सर्वोत्तमा कै मज भेट देसी. अभिमान झाला की सगळा विषय संपून टाकतो. काकड्याला एका दिवशी आपण पूजा केली, लोक म्हणाले खूप सुंदर राम झाले. आपण वा वा, माझीच पूजा चांगली आवडते वाटतं देवाला. दुसऱ्या दिवशी देतो खोकला, जो येऊच नको तू, चल. येऊच नको. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, असं जरी आपण भावनेने म्हणत असलो तरी ते अर्पण करण्याची भावना आपल्यामध्ये येत नाही. नुसतं आरतीचं कडवं आपण म्हणू शकतो. ती तळमळ जी लागते भगवंताच्या भेटीची, ती संत आपल्यामध्ये उदय करून देतात, भाव जागृत करून देतात. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठावती. तो भाव जागृत करण्याचं काम कोण करतं? तो संत करतात. संत सांगतात की देवाची अशी प्रार्थना कर, असं संतांनी सांगितल्यावर जर ती प्रार्थना केली तर तो भाव आणखीन जागृत होतो. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरी कुकुळ माझे तोडियाचा संबंध. हे आपण रोज जर समजा मनाचे श्लोक वाचत असले आणि म्हटले तर त्याच्यात भाव जागृत होणार नाही. जर संतांनी सांगितलं
की जा करुणाष्टक रामासमोर म्हण, करुणा हाक. तर इतकी सुंदर भाकली जाते करुणा, आणि मग ते आपोआप आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं परमात्म्याच्या समोर, आणि आपोआप आपल्या मुखातून पद बाहेर यायला लागतं. दिन हा कामारी द्वारी तुझ्या हरी, कधी जाईल हाक तुझ्या कानावरी. नको अंत पाहू जीव घाबरला, नको अंत पाहू जीव घाबरला. किती विनवू तुला राम दया घना, किती अळवू तुला विषयाने मला दिन केले भारी. तुझ वीण आता सांग कोण तारी. पाही पाही प्रभो आलो शरण तुला, पाही पाही प्रभो आलो शरण तुला. किती विनवू तुला राम दया घना, किती अडवू तुला. हे जेव्हा संत सांगतात ना आपल्याला म्हणायला, तेव्हा तो जो भाव आपल्यामध्ये प्रगट होतो, त्या भावेला तो म्हणतो. जोपर्यंत तुम्ही असं स्वतःच म्हणत राहिले नित्य उपासनाच्या पुस्तकामधून मागे पाहून आणि भाव जर जागृत नाही झाला, तो कसा भाव आहे. गोंदवलेकर महाराजांनी सगळ्यांना म्हणायला सांगितलंय, पापी अजामिळा मुक्त केले कोणी, गणिका गजेंद्रासी उद्धरिली कोणी. उपेक्षीसी काय या दीन बाळा, उपेक्षीसी काय या दीन बाळा. किती विनवू तुला राम दया घना, किती अळवू तुला. आणि मग पुढे गोंदवलेकर महाराज सांगतात, राम पाठ करी भय नाही तुला, राम पाठ करी भय नाही तुला. किती विनवू तुला राम दया घना, किती अळवू तुला. तो भाव जो जागृत करण्याचं काम संत करतात, तो असा तुम्ही कितीही काही केलं तरी तो भाव त्याप्रमाणे शुद्ध भाव जागृत होत नाही. आणि तो भाव जागृत झाल्यानंतर जो परमात्मा तळमळीने आपल्याकडे येतो, तो संतांच्या कृपेशिवाय येतो. म्हणून हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे पाय. कशा करता पाय धरायचं, तर भगवंत प्राप्त होण्यासाठी. संतापेक्षा देव कसा श्रेष्ठ आणि देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ हे मी तुम्हाला शास्त्रीय व्याख्येद्वारे पटवून सांगितलं, समजावून सांगितलं की संत आत्मबोध करतात आणि पूर्वपुण्याचा उदय करतात. देव फक्त पूर्वपुण्याचा उदय करतो, आत्मबोध देव करत नाही. संत अनुबंध घालून देतात, देव अनुबंध घालत नाही. संत आपल्याला पात्र करतात आणि मग देवाची कृपा, देवाला सांगतात की याच्यावर कृपा करा. देव काय करतो, पात्र विचार न करता कृपा करून देतो. पण त्याला पात्र होण्यासाठी परत नामदेव महाराजांसारखं विसोबा खेचराकडे जावं लागतं, आणि मग तो पात्र झाल्यानंतर मग परमात्म्याचं परमतत्व कळतं. उद्धवाचे मित्र भगवान श्रीकृष्ण स्वतः होते, पण परमतत्व कळण्याकरता गोपिकांकडे पाठवावं लागलं. जा वृंदावनात आणि तिथं गोपिका काय करतात ते पहा. तर गोपिका काय करत होत्या, उद्धव म्हणजे साक्षात भगवंतासारखे दिसत होते. म्हणजे माझ्यासारख्यात पाहिलं असतं भगवानच म्हटलं असतं. पण जेव्हा गेले गोपिकेंजवळ, तेव्हा त्या उद्धवांकडे पाहायला कोणी तयार नाही. आणि ते त्यांच्या कामात व्यग्र. गोपिका, यशोदा मैया सगळे त्यांच्या कामात वेगळं. सकाळी भगवंताला लोणी लागायचं म्हणून वाटीभर लोणी ठेवलं. भगवान असो का नसो, काना खाऊन घे, यशोदेचं म्हणणं.
आणि संध्याकाळी शरद ऋतूमध्ये भगवंत असो का नसो त्या गोपिकेंची रासलीला सुरूच व्हायची. राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 राधे. संध्याकाळी बरोबर शरद ऋतूचं चांदणं असो का नसो गोपिकेंची रासलीला सुरू व्हायची आणि एक कृष्ण बनायची आणि एक गोपिका बनायची. जयति ते धिकम जन्मना व्रज शयन इंदिरा शश्वदत्त. याच्यात सुंदर मराठीत केलेलं आहे. प्रकटलासी तू नंद गोकुळी म्हणून इंदिरा वासये स्थळी. चालू रासलीला भगवंत आहे नाहीये काही संबंध नाही. गोविंद दामोदर माधवेदी भगवंताचं गुणानुवर्णन भगवंत आहेच असं मानलेलं आहे. सगळेजण आपल्या स्वतःला आनंद प्राप्त होण्यासाठी झटत असतात. तुम्ही जर आनंद प्राप्त होण्यासाठी जर झटत आहात तर तुम्हाला परमात्म्याची परमसत्ता मान्य आहे असं म्हटलं जातं. मद लागी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे न भावे. मला दुःख व्हावं असं कोणी म्हटलंय का? नाही. मला दुःख व्हावं असं कोणी म्हटलेलं नाही. सगळे आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण इकडे तिकडे फिरत असतो. म्हणजे परमात्म्याची परमसत्ता आपल्याला मान्य आहे आणि आनंद आपल्याला संत आणि परमात्मा यांच्याशिवाय जगात कोणीच देत नाही. भूक लागली अन्न मिळालं की आनंद होतो पण तेच अन्न पचल्यानंतर परत भूक लागते आणि परत दुःख होतं. तहान लागली पाणी मिळालं की आनंद होतो. सुख मिळालं असल्यासारखं वाटतं पण ते पाणी परत तहान लागली की ते सुख संपून जातो. तो आनंद विरजणतो. म्हणून परमात्म्याचा आणि संतांचा असं आहे की त्यांच्या संगतीत गेल्यावर आनंद राहतो सुख प्राप्त होतं आणि त्यांच्या नंतर त्यांनी दिलेल्या मार्गानुसार क्रमण केल्यावर आपल्याला अव्याहतपणे अविनाशी आनंद आणि सुख आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात की संतांना शरण जावे. उत्तर रंगात एक सुंदर कथा सांगतो. Hara
दरवाजाजवळ एक मध्यम वयातली विधवा स्त्री प्रातःकाळी संत दर्शनाचा लाभ होईल आणि माझं जीवन दुरुस्त होईल, माझ्यावर आलेले जे दुःखाचे आघात आहे ते निवारण होतील, असा विचार करून दिंडी दरवाजा केव्हा उघडला जाईल ह्या प्रतीक्षेत ती ब्राह्मण विधवा स्त्री हात जोडून भगवंताचं स्मरण करून दिंडी दरवाजा समोर उभी होती. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठलेले संत आपली देवपूजा आटपून बाहेर निघणार म्हणून दिंडी दरवाजा उघडला आणि त्या वृद्ध विधवा गरीब ब्राह्मणी स्त्रीने हात जोडून नमस्कार केला संतांना. संत कोण होते? प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी महाभक्त जो आवडे विठ्ठलासी, तया वर्णिता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार त्या श्री एकनाथा. प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी महाभक्त जो आवडे विठ्ठलासी. भगवंताची परम कृपा प्राप्त असलेले नाथ महाराज. कारण नाथा घरी घाशीत चंदन श्रीखंड्या म्हणून देवाने नाथांची सेवा केलेली. आणि इतके शांत प्रसन्न चित्त की चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नाही, आनंद मूर्ती घन. एकदा नाथ महाराज प्रवचन करत आणि एक स्त्री आपल्या लहान 10 वर्षाच्या मुलाला हात धरून ओढून आणली. प्रवचन सुटलं, नाथ महाराज खाली उतरले. तिने तिथं त्या पोराचं मान पकडलं आणि पायावर आपटणार. नाथ महाराज अरे राहते नमस्कार नको करू. पण महाराज ऐकत नाही ना. ऐकेल हो म्हणजे खूप गोड खातो, याला काहीतरी डोक्यावर हात ठेवा आणि याचं गोड खाणं बंद करा. नाथ महाराज म्हणे अरे बापरे, तू एक काम कर म्हणे आई, तू 1 महिन्याने माझ्याकडे पुण्यात घेऊ. म्हणे असं का? तू 1 महिन्याने घेऊन ये म्हणे, मग मी सांगतो. ती बरोबर 1 महिन्याने घेऊन आली. परत ती नाथ महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणजे महाराज तुम्ही याला 1 महिन्यानंतर उपाय सांगणार होते गोड खाण्यात. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नाथ महाराजांनी बेटा गोड खात नको जात जवळ जास्त. म्हणजे का महाराज तुम्ही 1 महिन्यापूर्वी असा उपदेश करू शकत होते की गोड खात नको जातो. अगं म्हणे बाई मीच खूप गोड खात होतो, मी 1 महिन्यापासून बंद केलं म्हणून त्याला उपदेश देण्यास मी पात्र झालो. असं नाथ महाराजांचा महिमा. पहिले मी खाणं तर बंद करू दे. पहिले माझं खाणं बंद करू दे, मग मी त्याला सांगेल की तू बंद कर. म्हणून 1 महिना झाले मी गोड खात नाहीये. मी त्याला सांगतो आता की बेटा बाळा तू गोड खात नको जातो. इतके अधिकारी. म्हणून त्या स्त्रीने नमस्कार केला. अहो ताई नमस्कार नको, उठा उठा उठा. आपला परिचय मी आपल्याला ओळखलं नाही. त्या स्त्रीने हात जोडून नमस्कार करून सांगितला, गोदावरी तटी गंगाखेड ग्राम. गोदावरी तटावर गंगाखेड नावाचं एक ग्राम आहे. तिथले एक ब्राह्मण होते, ते पंचत्वात विलीन झाले. मी त्यांची भार्या. असं या हो आत या म्हणून तिला घरात घेतलं. आई साहेबांना आवाज दिला, अहो बघा कोण आलंय म्हणून.
सगळा सोपस्कार झाला. नाथ महाराज म्हणे आपण बसा, भगवंताचं दर्शन घ्या, तोपर्यंत मी गोदावरी तटीचा स्नान करून येतो. म्हणजे नाथ महाराज सकाळी 7:30 वाजता स्नान करत होते असा विषय नाही. ब्रह्ममुहूर्तावर घरी पाणी आणलेलं असायचं संध्याकाळचं गोदावरीचं. 3:30 वाजता आंघोळ करून देवपूजा करून 6:30 वाजता पुन्हा गोदावरीच्या स्नानाला जाऊन अभंग म्हणून मग पुन्हा घरी येत असे. मग मी गोदावरीचं स्नान करून येतो म्हणून महाराज निघाले. स्नान करून पुन्हा आले. जेवणाची वेळ झाली. नाथ महाराजांनी बोलवलं, त्या आईसाहेबांना बोलवा म्हणून ते हात जोडून उभे. तुमची कीर्ती ऐकोनी येथ आली, तुमची कीर्ती ऐकोनी येथ आली, साधू वृत्ती पाहुनी धन्य झाली, साधू वृत्ती पाहुनी धन्य झाली. पूर्वजन्मीचे पुण्य उदयास आले, पूर्वजन्मीचे पुण्य उदयास आले, साधू वृत्ती पाहुनी धन्य झाली, साधू वृत्ती पाहुनी धन्य झाली. नाथारामकडे आपण बोलू नंतर बोलू, आपण पहिले भगवंताचा प्रसाद ग्रहण करा म्हणून जेवायला बसवलं आणि त्या स्त्रीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. नाथ महाराज म्हणाले, माझं काही चुकलं? आपण रडता का? जे भरल्या ताटावर रडू नये. ती म्हणे, काय रडू नको तर काय, माझा बाळ घरी असे. असं तुमचं घर कुठे? म्हणे, गोदावरीच्या किनाऱ्यावर एक झोपडी आहे, तिच्यात माझं बाळ आहे. अरे जा जा जा, त्याच्या बाळाला घेऊन या स्त्रीच्या बाळाला घेऊन या. म्हणून महाराजांनी 2 जण पाठवले. दार लावलेलं होतं त्या झोपडीचं आणि वरतून सगळं उघडं होतं. बाहेरून आवाज दिला, बाळा दार उघड. त्याला आईने सांगून दिलं असेल की कोणी आलं तरी दार उघडायचं नाही, म्हणून तो काही दार उघडेना. अरे तुला तुझ्या आईनेच बोलवलं. नाही, तुम्ही खोटं बोलतायत, माझी आई आली असती मग मला बोलवायला. आता ते नाथांनी आज्ञा दिल्यावर सगळे जेवायचे थांबल्यावर जे पळाले त्यांना भूक लागल्यावर ते कशाला एवढा विचार करतील. त्यांनी पटकन बाळाला उचलत पळत 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 नाथांसमोर आणून ठेवलं. अरे वा, काय तुझा सुंदर मुख आहे रे बाळा, किती गोड दिसतोस, जेवायला बस. म्हणून त्या बाळाने त्याच्या आईला पाहिलं आणि तो पळत 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 आईच्या मांडीवर जाऊन बसला. आईने सांगितलं, हे नाथ महाराज आहेत, आजपासून हे तुझा सांभाळ करतील आणि यांच्याच आश्रयाखाली तू राहा. नाथ महाराजांना त्या स्त्रीने विनवणी केली, महाराज माझ्या पुत्राचं कल्याण करा. माझ्या पुत्राचं कल्याण करा. म्हणून त्या आईने त्या नाथ महाराजांच्या मांडीवर ठेवलं. तुझं नाव काय रे बाळ? त्याला काही नाव सांगता येईना, म्हणून नाथ महाराजांनी त्याचं नामकरण केलं. गावबा असे नामे. गावबा गावबा अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आणि सद्गुरूंच्या कृपेस पात्र होणारा विद्यार्थी. मग पटकन महाराजांचं काय लागतं काय नाही अशा तयारीत तो लागला. पहिले 8 दिवस सगळी दिनचर्या पाहून घेतली. मग नाथ महाराज उठायच्या अगोदर उठणे, त्यांचं आंघोळीचं पाणी काढून ठेवणे, अंग पुसायला धुतवस्त्र नेऊन ठेवणे, स्तोत्र चप्पल देवपूजेची तयारी, प्रवचनाची तयारी, असं सगळं गावोबा करू लागला. आणि करता 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 बालमनावर संस्कार छान करता करता
नाथ महाराज जिथं भगवंताच्या जपाला बसत तिथं तो शेजारी बसायला लागला. आणि नाथ महाराज कशी माळ ओढतात, काय ओढतात ते पाहायला लागले. त्यांनी काय केलं, एक दिवशी घेवोनी सुतळीचा तोडा, सुतळीचा तोडा घेतला, पूर्ण सुतळी, त्याला घेवोनी सुतळीचा एक तोडा घेऊनी गाठी बांधून त्याला, घेवोनी सुतळीचा एक तोडा घेवोनी गाठी बांधोनी त्याला, महत्प्रयासे स्मरणिका केली, महत्प्रयासे स्मरणिका केली, ऐसे हो त्याच्या चरिताला. त्या सुतळीच्या तोड्याला गाठी बांधण्यात 108. आणि नाथ महाराज जसे माळ ओढतात तशी तो हळूहळू एक एक गाठ ओढायला लागला. नाथ महाराजांनी हे पाहिलं की भगवत कृपेस पात्र होईल. त्यांनी विचारलं, अरे तू माळ ओढतोय पण मंत्र काय म्हणतोय? महाराज मला काही तुम्ही सांगितलं नाही, मंत्र ओढला, तुम्ही माळ ओढता, मनातल्या मनात मंत्र म्हणता, मी काय नुसती माळ ओढतो, तुम्ही मंत्र म्हणता का म्हणे मध्ये? म्हणे मग मलाही मंत्र सांगा. कुठला मंत्र म्हणू? नाथ महाराज म्हणतात, आहेत पुष्कळ मंत्र, करावे ते सुमंत्र राहो. पुष्कळ मंत्र आहे रे गावला, पण असा मंत्र घे की जो सुमंत्र असेल. म्हणजे महाराज सांगा ना काय? म्हणे काय मंत्र सांगा, काय म्हणू? म्हणे म्हण, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे असा मंत्र सांगितला. दिवसोंदिवस जात राहिले. नाथ महाराजांना जेव्हा समजलं की आता आपल्याला जायचं, नाथ महाराजांच्या प्रवचनाची तयारी गावबा अतिशय आवडीने करत असे. आणि नाथ महाराजांच्या प्रवचनाच्या समोर शांत चित्ताने प्रवचन ऐकत असे. म्हणून नाथ महाराजांना समजलं आता काळ आला, म्हणून व्यासपीठावरून खाली उतरले आणि सांगितलं की आता आमचा काळ झाला. गावबा म्हणून महाराज रामायण म्हणून आपल्या गळ्यातली माळ काढली, गावबाच्या गळ्यात टाकली, कपाळी बुक्का लावला आणि त्याच नाथ महाराजांनी त्या गावबाला व्यासपीठावर बसवलं. आजपासून राहिलेलं रामायण गावबा पूर्ण करेल. नाथ महाराजांनी त्या व्यासपीठाला आणि त्या गावबाला साष्टांग नमस्कार घातला
गावबा म्हणाला, महाराज तुमच्या गादीवर मी नाही बसू शकत. अरे म्हणे आता हे तुला पूर्ण करायचं आहे. म्हणून गावबा पुन्हा व्यासपीठावरून उतरला. महाराजांच्या पायावर डोकं ठेवून घाळघाळ रडायला लागला. महाराज आपण अवतार कार्य संपवू नका. नाथ महाराज म्हणे, गावबा असं करून चालणार नाही, तू रडू नको. मी तुला इतकं रामायण सांगितलं, इतके सद्ग्रंथ वाचून दाखवले, त्याचा उपयोग काय? मी तुझा अनुबंध घालून दिलेला आहे भगवंताशी, तू अधिकारी झालेला आहेस. म्हणून नाथ महाराजांनी पुन्हा गावबांना व्यासपीठावर बसवलं. गावबांच्या डोळ्यातले अश्रू काही थांबे ना. आणि पुढे नाथ महाराजांचं रामायण गावबांनी पूर्ण केलेलं. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे हे पाय, तेने साधती साधने. काय राहिलं बाकी आता? संतांची सेवा केली आयुष्यभर, हेच साधन केलं आणि सगळे साधन प्राप्त झाले, साध्य प्राप्त झालं. भवाचं बंधन तुटलं. संताविण नाही प्राप्ती, ऐसे वेद द्वेती काय. ज्या शिष्याला गादीवर बसवून टाकलं आणि त्याच्या कपाळी बुक्का लावून सद्गुरूंनी साष्टांग नमस्कार घातला, नैव शिष्यात नैव गुरु. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी एका जनार्दनी एका तेरे साथ
ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर मावळे